सुद्धा विनंती करतो। आणि चला दोन्ही टीम्स तुमच्यासाठी खुर्च्या अरेंज केलेल्या आहेत, टीम टेंभोली आणि टीम मानकोली। चला खुर्च्यांवरती येऊन इथे बसा, आपण प्राइज सेरेमनीला सुरुवात करतोय। प्रथमेश पाटील प्रिन्स ऑफ लाखिवली, तर वर्षांपासून ज्यांच्या आवाजाने आपल्याला ऐकायला मिळाल्या सीनियर समालोचक डॉक्टर गवळी सरांचा सन्मान राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते केला जातोय। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या जर त्यांचं समालोचन तुम्हाला आवडलं असेल तर। आणि धन्यवाद सर, आपण ओपनिंग साठी आलात आणि क्लोजिंग साठी देखील आलात। त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल सीनियर कॉमेंटेटर द व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक भाबे सर, कॉमेंट्रीचा बेताज बादशाह। अर्थातच शैलेश मांजरेकर सरांनी सांगितलं की जसं क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर तसा भिवंडीच्या समालोचनामध्ये सिद्दीक भाबे सर, आणि त्यांचा सन्मान ह्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। वाह, राजेंद्र पाटील सरांच्या शुभास्य सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। सिद्दीक भाबे सरांना सन्मानित केले जात आहे व्हॉइस ऑफ ठाणे। त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय पॉवरफुल कॉमेंटेटर, पहिल्या दिवसापासून पहिल्या रजनीपासून त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय। द पॉवर ऑफ कॉमेंट्री, अर्थातच सुनील पवार सर यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत, या स्पर्धेचे जनक। चला आता आपण स्पीडअप करत आहोत। मानकोली आणि टेंभोली आपल्यासाठी खुर्च्या अरेंज केलेल्या आहेत। धन्यवाद सर, गवळी सर आपण आलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं खूप खूप आभार। पवार सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल तो अर्थातच योगी पाटील सर, योगी पाटील सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। व्हॉइस ऑफ पीटीसी, द रियल व्हॉइस ऑफ पीटीसी, पडघा टेनिस क्रिकेटचा एक बुलंद आवाज, आणि मागच्या वर्षापासून या स्पर्धेला ते कव्हर करत आलेले आहेत। आपलं देखील खूप खूप मनापासून आभार। अतिशय चांगल्या पद्धतीने काम ते या स्पर्धेमध्ये करत आलेले आहेत, आणि सलगचा दुसरा वर्ष आहे। योगी पाटील सरांचा सन्मान प्रथमेश पाटील राजेंद्र सरांच्या शुभ हस्ते केला जातोय। वेल डन योगी सर, जबरदस्त काम तुम्ही या स्पर्धेमध्ये केलेलं आहे, थँक्स अ लॉट। त्यानंतर आमचे सहकारी गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम फ्रॉम गोरसई, त्यांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। ज्ञानेश्वर मुकादम यांना सन्मानित केले जाते। अतिशय सुंदर लेखणी त्यांची आपल्याला बघायला मिळाली। गुणलेखन या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आला, आणि ते ज्ञानेश्वर मुकादम सर त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। पुढील सन्मान मित्रांनो, याच विभागाला ज्यांनी बिलॉंग केला आणि याच विभागातून आपल्या जर्नीला सुरुवात केली, आणि आता मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांचा आवाज अनेक ठिकाणी दुमदुमतो असे आमचे मित्र सहकारी समालोचक समीर ठाकरे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। त्यांचं समालोचन तुम्हाला आवडलं असेल तर टाळ्या वाला हरकत नाहीये। जबरदस्त समालोचन आणि त्यांचा सन्मान राजेंद्र पाटील सर आणि प्रथमेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर मित्रांनो, याच गावचे सुपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थानं समालोचनाला सुरुवात केली, आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये एक चांगले समालोचक ते बनू शकतात, आणि तो टॅलेंट त्यांच्याकडे आहे। हर्ष पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो, आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतो। आणि आता पुढील सूत्र सर्व देऊया आपण समीर ठाकरे यांच्या हातामध्ये। धन्यवाद। त्यांनी त्या अगोदर आपण जेपी पॅनल, अर्थातच अजीम सर, उमेश केने सर, विक्रम शेलार सर आणि महेंद्र बवर सर, अतिशय जबरदस्त कामगिरी पंचांची या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे।
आणि त्या सर्वच पंचांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. उमेशजी केने सर स्वतः एक चांगले क्रिकेटर, विक्रम शैलार यांच्या तर नावाची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना देणं गरजेची नाही असं मला वाटतं. अनेक सारी मैदानं त्यांनीही गाजवलीत. महेंद्र भवर सर आलेत, अझीम सर या ठिकाणी आहेत आणि त्या सर्वांचा सन्मान होतोय. अतिशय कठीण रोल असतो पंचांचा एखाद्या स्पर्धेमध्ये. योगी सर आपण चौकाराला षटकार मोजलं तर चालतं एखाद्या वेळेला. सो सॉरी बट अंपायरला नो सॉरी. त्यांना एक्झॅक्ट ऑन ग्राउंड प्रत्येकी निर्णय हा योग्यच द्यावा लागतो. विक्रमजी शेलार सरांना देखील आपण सन्मानित करतोय. अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आणि थोड्याच वेळात आपण प्राइज सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर चौथ्या क्रमांकासाठी आपण ड्रॉ करणार आहोत. फोर्थ प्राइज कोणाचा त्याच्यासाठी आपण या ठिकाणी ड्रॉ ही करणार आहोत. चला महेंद्र भवर सर आपणही पुढे यावं. महेंद्र भवर सर, अझीम सर कम. येस, महेंद्र सर आणि त्याच्यानंतर अझीम सर. चला, पहिला मान पाहुण्यांना दिलेला आहे अझीम सरांनी. ते आपल्याला माहिती की ते जवळचे आहेत, बाकी भरपूर लांबून आलेले आहेत अंपायर्स. महेंद्र भवर सरांना आपण या ठिकाणी सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. प्रथमेश पाटील, राजेंद्र सर यांच्या शुभाचे आपण हे सर्व सन्मान येथे संपन्न करीत आहोत. अझीम सरांनाही सन्मानित केले जाते. त्यानंतर या स्पर्धेचे ब्रॉडकास्टिंग पार्टनर प्रिन्स मूवीज आणि त्यांचाही सन्मान आपण नंतर करणार आहोत. त्यानंतर डीजे निलेश यांना देखील आपण सन्मानित करूया. पहिल्या वर्षापासून तर आतापर्यंत हा सेम साऊंड आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला डीजे निलेश, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर ओमकार एलईडी चे आमचे ओमकार एलईडी वॉलचे त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ओमकार आपणही पुढे यावं. श्री गणेश डिजिटल हे जे एलईडी तुम्ही पाहतायत त्याचे प्रोप्रायटर आणि त्यांचा सन्मान ओमकार भोईर त्याचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो, या मैदानाला नववधूप्रमाणे ज्या मंडप डेकोरेटर्सनं इव्हेंट्सनं सजवलं, लाखिवली मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर कांबडी ब्रदर्स आणि त्या सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चला, ऑल द कांबडी ब्रदर्स. खरं तर पहिल्या सीझन पासून 18व्या वर्षापर्यंत हाच मंडप या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला. अतिशय जबरदस्त अशी मैदानाची सजावट त्यांनी केलेली आहे. असे आमचे कांबडी ब्रदर्स, लाखिवली मंडप डेकोरेटर्स, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सुनील, अनिल अँड मनीष. चला, तुम्ही कोण हसाल इथे तिघांपैकी लवकर या. चला, इट्स ओके, ते नंतर येतील. तर आपण प्राइज सेरेमनीला सुरुवात करण्या अगोदर जर कोणाचा सन्मान बाकी असेल तर नक्कीच तुमचं सर्वांचं शब्द सुमनांनी आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. चला, खेळ बंद करा. प्राइज सेरेमनी सुरू आहे. अजित पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अजित पाटील, चला, गावदेवी स्पोर्ट लाखिवलीचे एक धडाडीचे बॅटर. हिरनाथ पाटील मला वाटतं झोपले असतील. चला, अजित पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. लाखिवलीचे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. चला, तर प्राइज सेरेमनीला आपण सुरुवात करण्या अगोदर चौथ्या क्रमांकासाठी ड्रॉ करत आहोत. चतुर्थ क्रमांकासाठी ड्रॉ या ठिकाणी टाकला जाणार आहे. एका चिठ्ठीवरती नाव असेल जय जोटिंग देवरुंग आणि एका चिठ्ठीवरती नाव असेल मीत स्पोर्ट्स कवाड. चला, मीत स्पोर्ट्स कवाड आणि जय जोटिंग देवरुंग या दोन चिठ्ठ्या आपण टाकतोय आणि ज्यांची चिठ्ठी निघेल तो संघ असेल चतुर्थ क्रमांक. एकूण 5 बक्षीस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. चला, ओके. तर देवरुंग आणि
चला तर दोन चिठ्ठ्या आपण या ठिकाणी टाकतोय. पप्प्या भाऊंच्या शुभास्य आपण उचलूया. चतुर्थ क्रमांक कोण आणि पाचवा क्रमांक कोण? चला तर यस, देवरुंग संघाची चिठ्ठी आलेली आहे. म्हणजे चौथा क्रमांक असेल या स्पर्धेमध्ये जय जोटिंग देवरुंग आणि पाचवा क्रमांक असेल तो मिड स्पोर्ट्स कवाड. चला तर बेस्ट बॉलरच्या अगोदर फायनल मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच साठी मला मेडल जे आलेले आहेत ते पंकजी भोईर यांच्याकडनं आलेले आहेत. त्यानंतर ट्रॉफी मंगेजी गोरसेकर, टी शर्ट आलेला आहे A1 जोडी संजय वारगडे आणि कैलाजी शेलार यांच्याकडून. आणि मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच मध्ये मिस्टर वैभव माळी, ज्यानं अतिशय जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी केली. अष्टपैलू खेळाडू मानकोलीचा वैभव माळी ठरलाय या फायनल मॅचचा हिरो, फायनल मॅन ऑफ द मॅच. वैभव माली इज द मॅन ऑफ द मॅच. आणि काय फटाके फुटणार आज, काय दिवाळी कशाला हवी. चला वैभव आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. प्रथमेशजी पाटील, प्रदीपजी भोई. चला गावदेवी स्पोर्ट लाखोलीचे सर्व खेळाडू आता मंचावर या. चला तुमच्या शुभास्य आपण इथे बक्षीस देणार आहोत. या रणजित पाटील. फायनल मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक लाखिवली 2026. राजेंद्र पाटलांची स्पर्धा आणि सक्सेसफुली स्पर्धा आपल्याला आता या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. आणि अंतिम मॅचचा हिरो वैभव माळीला आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जबरदस्त, वेल डन, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर वैभव माळी. चला त्यानंतर बेस्ट बॉलर फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. चला तर बॅनर देखील बनवून आणलेला आहे, फ्लेक्स देखील तयार केलेला आहे. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. वैभवचा फोटो नक्कीच त्याला फ्रेम करून ठेवावा लागेल. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज रोशन पाटील. रोशन पाटील आपण या ठिकाणी संपर्क साधायचा. लेजंड क्रिकेटर लाखिवलीचे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलरसाठी कूलर आम्हाला आलेला आहे तो अर्थातच पंकजी भोईर यांच्याकडनं. नीलमजी नाईक यांच्याकडनं आलेली आहे आकर्षक ट्रॉफी. आणि ही जी LED टीव्ही पाहतोय डॉक्टर कपिल पाटील, जे लाखिवली गावचे जावई आहेत, राजेंद्र सरांचे जावई आहेत, तानाजी पाटील यांचे जावई आहेत. आणि त्यांच्याकडून आलेले आहे LED टीव्ही. ट्रॉफी आली आहे नीलमजी नाईक यांच्याकडनं. कूलर आलाय तो अर्थातच पंकजी भोईर यांच्याकडनं. तर उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं विकेट्स मिळवल्या 10 आणि रेकॉर्ड बनवल्या स्पर्धेमध्ये, बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज आई गावदेवी कोलिवली संघाचा राहुल काटेस्कर इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अतिशय जबरदस्त गोलंदाजी राहुल यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. मॅच विनिंग बॉलिंग जरूर आपल्याला त्याच्या वतीने बघायला मिळाली आणि तोच ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. खरं तर उत्कृष्ट गोलंदाजाकरिता डॉक्टर कपिल पाटील यांच्याकडनं आलेली ही LED टीव्ही, नीलमजी नाईक कारिवली यांच्याकडनं आलेली ट्रॉफी, त्यानंतर पंकजी भोईर यांच्याकडनं आलेला हा कूलर आणि पारितोषिक आपण देत आहोत. चला अजित पाटील, सूरज पाटील पुढे या. त्यांच्या शुभास्य आपण सर्व पारितोषिक देत आहोत. हा जो कूलर आहे तो पंकजी भोईर टेंभोली यांनी स्पॉन्सर केलेला आहे बेस्ट बॉलर करिता. त्यानंतर LED टीव्ही जी आहे ती डॉक्टर कपिल पाटील जे जावई आहेत आणि हर्षा पुढे आपण, सूरज आपण सुद्धा.
LED TV त्यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. राहुल काटेसकरला आपण ती देत आहोत. आणि जी ट्रॉफी बेस्ट बॉलर करिता आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ते अर्थातच नीलमजी नाईक कारिवली यांच्या वतीने आलेले आहे. रणजित पाटील आणि रोशन पाटील, चला आपल्या शुभास आपण बेस्ट बॉलरची ट्रॉफी या ठिकाणी राहुलला द्यायची. वेल डन राहुल. राहुल काटेसकरनं 10 विकेट्स घेतल्या, 2 मॅच मध्ये हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज आहे आई गावदेवी कोलिवली संघाचा. ही क्रिस्टलची ट्रॉफी खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्यच राहिलं आहे. हे ट्रॉफी खास आकर्षण राहिलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेल डन राहुल, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊया आपण लगेचच पुढील पारितोषिक इथे वितरित करत आहोत. तर 5वा क्रमांक 5 हा किताब या ठिकाणी दिला जाणार आहे. चला महेश राकाडे भाऊ आपण सुद्धा पुढे यायचं. क्रमांक 5 चा मानकरी या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये आपल्याला बघायला मिळतो तो मीत स्पोर्ट्स कवाड. आणि त्याच्यासाठी कुंदनजी पाटील साहेबांकडनं आम्हाला ट्रॉफी आलेली आहे. ती ट्रॉफी आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. चला मीत स्पोर्ट कवाड आपण यायचं आहे. या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी कवाड शेलार अंबाडी असोसिएशन अंतर्गत 2 संघ आपल्याला सुपर 5 मध्ये बघायला मिळाले. आई गावदेवी कोदिवली आणि टीम मीत स्पोर्ट कवाड. आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये ठरलेला आहे तो अर्थातच मीत स्पोर्ट कवाड संघ. आणि कुंदनजी पाटील साहेबांकडून आलेली ही ट्रॉफी आहे ती आपण देऊया महेश भाऊ राखाडे यांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 5व्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतील स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामधील आणि आपण त्यांना देत आहोत ती भव्य ट्रॉफी. अभिनंदन विजेत्यांचे, मान्यवरांचे आभार. भरपूर हेवी ट्रॉफीज आहेत, क्रिस्टल पूर्णपणे आपण पाहतोय. आणि ट्रॉफीचा वेट जर आपण बघायला गेलो तर जवळपास पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी 20 kg पर्यंत जाईल, एवढ्या वजनाची ट्रॉफीज आहेत. चला वेल डन ऑल मीत स्पोर्ट कवाड, तुमचं अभिनंदन. चला तर 4th क्रमांकाचा मानकरी आहे 4th प्राइज या स्पर्धेमध्ये सुपर 5 साठी आपण बक्षीस देत आहोत. आणि 4था क्रमांक आहे त्या 4थ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय की कुंदनजी पाटील साहेबांकडून ट्रॉफी आलेली आहे. आणि रोख रक्कम 4th क्रमांकासाठी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली आहे. चला कुंदनजी पाटील साहेबांकडून पारितोषिक आम्हाला लाभले. आणि 4th क्रमांक आहे या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये जय जोटिंग देवरुंग टीम. गिव्ह अ बिग हँड. चला जय जोटिंग देवरुंगचा एखादा प्रतिनिधी कोणी आहे का? चला विशाल राऊत या आपण. जय जोटिंग देवरुंग संघ ठरला या स्पर्धेमधील 4th क्रमांकाचा मानकरी. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. 4th प्राइज. आणि लगेचच आपण ही ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. कुंदनजी पाटील साहेबांकडून आम्हाला लाभलेली आहे. आणि चला रोशन पाटील, अजित पाटील त्यांच्या शुभासे ही ट्रॉफी आपण वितरित करीत आहोत. विजेत्यांचे अभिनंदन. जय जोटिंग देवरुंग ऑल द टीम. आणि विशाल राऊत त्यांच्या बिहाफ मध्ये हे प्राइज कलेक्ट करत आहेत, त्यांचे अभिनंदन. नक्कीच. आणि बघा एक विशेष सूचना, ट्रॉफी घेताना 2 हातांनीच घ्या, एका हाताने घेण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर 3rd प्राइज 3रा क्रमांक या स्पर्धेतील अतिशय जबरदस्त खेळ ज्या टीमचा आपल्याला बघायला मिळाला. आणखी एक संघ जो कवाड अंबाडी असोसिएशन मधूनच दाखल करतोय स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये. आणि 3रा क्रमांकाचा मानकरी आहे आई गावदेवी कोलिवली. 3rd प्राइज गोस टू दी टीम आई गावदेवी कोलिवली. मी प्रणव राजेंद्र पाटील आणि दिशांत राजेंद्र पाटील या दोघांना विनंती करेन, खूप मेहनत घेतली राजेंद्र सरांच्या सुपुत्रांनी या स्पर्धेकरिता आणि त्यांना हा देऊया मान आपण. 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक कुंदनजी पाटील साहेबांकडून आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. आणि मंचाबाई गुळवी यांच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राइज देखील स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. अभिनंदन. अभिनंदन आई गावदेवी कोदिवली टीम विजेत्यांचे अभिनंदन. आणि प्रणव दिशांत आपले आभार. या स्पर्धेकरिता आपण खूप सारी मेहनत घेतलेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज रनर अप देण्या अगोदर
बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. चला तर हे जे पॉइंट्स आहेत ते सर्व सेमीफायनलच्या मॅच पर्यंत आपण या ठिकाणी काउंट केलेले आहेत. नो फायनल मॅच. ओके, सेमीफायनलच्या लढतीपर्यंत हे सर्व पॉइंट्स आपण काउंट केलेले आहेत. आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज नीलमजी नाईक यांच्याकडनं ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर पंकजी भोईर यांच्याकडनं आलेला आहे तो एअर कूलर आणि LED TV असेल बेस्ट बॅटरसाठी ती डॉक्टर डॉक्टर कपिल पाटील जे जावई आहेत त्यांनी या दोन्ही LED TV आम्हाला स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. मी सूरज पाटील यांना विनंती करतोय. हर्ष आपण सुद्धा, हर्षनं खूप चांगलं समालोचन केलं या स्पर्धेमध्ये. तर बेस्ट बॅटर आहे ज्यानं धावा बनवल्या 132. संघ पराभूत झाला त्याचा फायनल मॅच मध्ये. अर्थातच मितांश 11 प्रिन्स मूवीज जय हनुमान टेंबोली संघाचा प्रतीक पाटील द टार्झन ऑफ टेंबोली बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज हे मानांकन प्रतीक पाटील या स्पर्धेमध्ये ठरला बेस्ट बॅटर. त्याला आपण देऊया कूलर जो पंकजी भोईर यांनी स्पॉन्सर्ड केलेला आहे. आणि ट्रॉफी जी आहे ती ट्रॉफी नीलमजी नाईक यांनी दिली आहे. आणि डॉक्टर कपिल पाटील जे जावई आहेत, जावई म्हणजेच राजेंद्र सर तानाजी सर यांचे जावई आहेत आणि त्यांच्याकडनं LED TV देखील आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहे आणि प्रतीकला आपण ती देत आहोत. वेल डन प्रतीक पाटील. अतिशय जबरदस्त खेळ त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला आणि तो या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा किताब पटकावणारा खेळाडू राहिलेला आहे. द टार्झन ऑफ टेंबोली. अभिनंदन प्रतीक. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणि प्रतीक सोबत आपण चर्चा करणार आहोत. प्रतीक चला थोडं बोलावं लागेल आज. आपल्या जवळची स्पर्धा, आवाजवळची स्पर्धा. चला आवाज बसलेला हरकत नाही. अभिनंदन प्रतीक. त्यानंतर रनर अप प्राइज द्वितीय क्रमांक जय हनुमान टेंबोली या स्पर्धेतील उपविजयी संघ ठरलाय. एकदा जोरदार आणि स्वागत करायचं आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाचा उपविजेता संघ मितांश 11 प्रिन्स मूवीज जय हनुमान टेंबोली टीम. जोरदार टाळ्या या संघाकरिता. आणि हा जो पुरस्कार आहे, ट्रॉफी आम्हाला आलेली आहे ती कुंदनजी पाटील साहेबांकडनं. आणि कॅश प्राइज रोकडा रास्ता मांगीलाल पालीवाल मॅगी भाई यांच्याकडनं कॅश प्राइज आलेला आहे द्वितीय क्रमांकासाठी. आणि हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. चला या प्रदीप भाऊ या पुढे. आपण राजेंद्र सर आहेतच, महेश भाऊ तुम्ही या, सगळे पाहुणे आले, हरकत नाही. आता जय हनुमान टेंबोली आपल्या परिसरातील संघ एकदा जोरदार आवाज वा. भिवंडी ठाणे ग्रामीण मधील दादा संघ म्हणून या संघाची ओळख राहिलेली आहे आणि तो संघ ठरलाय या स्पर्धेतील उपविजेता संघ. चला तर या ठिकाणी आता एक महत्वपूर्ण महत्वपूर्ण पारितोषिक या वर्षी प्रथमताच बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीरासाठी ठेवण्यात आली. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर हा पुरस्कार सेमीफायनल पर्यंत आपण हे पॉइंट काउंट केलेले आहेत. आणि ही जी बाईक आहे ती प्रथमेश पाटील, प्रणव राजेंद्र पाटील, दिशांत राजेंद्र पाटील यांच्याकडूनच आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे. ते या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. आणि या बाईकचा मानकरी ठरलाय
खरं तर दोघे जण रेसमध्ये होते. 132 धावा 1 विकेटसह प्रतीक पाटील, ज्याचे गुण होतात 137. परंतु प्रतीक पाटील वर मात केली आहे आणि आघाडीवर किती मतांनी आघाडी घेतली माहिती आहे का? जवळजवळ 15 मतांनी हा पुढे गेलाय. तो खेळाडू आहे नॅन्सी 11 चौटाईरवा मानकोली संघाचा सुपर विनीत माली. 112 धावा 8 विकेट 152 गुण सह स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामधील मालिकावीर या बाईकचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या विनीत माली करिता. बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. विनीत माली या बाईकचा मानकरी ठरलाय. जबरदस्त खेळ. आता रिसेंटली आपण जर विचार केला तर या विनीत माळीला 4 व्हीलर कार देखील मिळाली इनामपुरी येथे. आणि पहिली बाईक 18व्या पर्वामध्ये प्रथमताच मालिकावीरासाठी बाईक ठेवण्यात आली आणि तो बाईक जिंकणारा खेळाडू ठरलाय मानकोलीचा विनीत माळी. 152 गुण 112 धावा आणि 8 विकेट. बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन्स विनीत. खरं तर विनीतला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. शेवटचं पारितोषिक देणं बाकी आहे. पण विनीत काय कसाच फिलिंग आहे आज या स्पर्धेचं 18वं वर्ष. 17 वर्षापर्यंत आपण मालिकावीरासाठी वेगवेगळी बक्षिसं देत होतो. या वर्षामध्ये प्रथमताच बाईक ठेवली आणि ती बाईक तू जिंकली आहे. काय भावना आहेत? खूप आनंद होतो आणि आमची टीम सुद्धा जिंकली म्हणून खूपच आनंद होतो. आणि प्रतीक दादा आणि ऋतिक मालीचा आम्ही धन्यवाद करेन कारण की ते मला सपोर्ट करत राहतात. डेफिनेटली. आणि विनीत यंगस्टर आहेत फार युवा एज पासून तू खेळत आला. अंडर 19 पासून वैभव आणि तुझी जोडी एक चांगली जोडी बनत आलेली आहे. संघ आता हळूहळू तुम्ही दोघे जण लीड करून पुढे नेता. काही सिनियर खेळाडू देखील संघामध्ये आहेत. त्यांचं काही मार्गदर्शन तुला लाभतो? सगळ्या टीमीचा आम्ही सगळी टीम एकत्र होऊन खेळतो आणि वैभव आणि मी भाऊसारखाच आहे आणि तो चांगला खेळला म्हणून मला पण आनंद होतो. विनीत तुझ्या आयुष्यामधली कितवी बाईक? तिसरी. क्या बात आहे. जरूर असंच पुढे जात राहा, चांगला खेळत राहा. या तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या बाईकवर लाखिवलीतून सवार होणारा खेळाडू तो ठरलाय मानकोलीचा सुपर विनीत माली. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हा फोटोशूट देखील केला जाईल आणि त्यानंतर शेवटचा पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. या 18व्या वर्षाचा चॅम्पियन कोण? चला ऋतिक आणि प्रतीक आपण यायचं. ऋतिकदा आणि प्रतीकदा. चला या. विनीतचं असं म्हणणं आहे ऋतिकदा आणि प्रतीकदांनी यायचं आहे. त्यांचा नेहमीच त्याला दरवेळी सपोर्ट लाभत आलेला आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ वाजवायचे आहेत. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामधील मालिकावीराची बाईक जिंकली ती विनीत माळीनं. 152 गुणांसह 15 मतांनी पुढे गेलाय. चला ज्ञानेश्वर मुकादम देखील फोटो काढतायत. आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं विनीतचं अभिनंदन केलं जाते. आणि मित्रांनो या स्पर्धेतील शेवटचा प्राइज द चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन क्या बात आहे. या बाईक वरून आता सर मानकोलीकडे नोकरी जाऊ. एक ट्रॉफी बाकी आहे. आणि हा आनंद आहे मित्रांनो. सध्याचं ग्रामीण क्रिकेट आता फार पुढे गेलेलं आहे. सध्याचं टेनिस क्रिकेट आता फार पुढे गेलेलं आहे आणि खेळाडूंना अशी मोठमोठी पारितोषिकं या स्पर्धांच्या माध्यमातून मिळत आलेली आहेत. तर मित्रांनो शेवटचा बक्षीस या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक तब्बल रोख रक्कम 1 लाख रुपये जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे ते अर्थातच भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब बाळामामांच्या वतीनं कॅश प्राइज स्पॉन्सर केलाय. आणि ही जी ट्रॉफी आपण पाहतोय ती कुंदनजी पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. तब्बल 20 किलोची ट्रॉफी आणि संघ आहे नॅन्सी 11 चौटाईरवा एकविरा मानकोली 18व्या वर्षाचा चॅम्पियन संघ ठरलाय. आणि मी राखाडे साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. प्रदीपजी भोई साहेब या, राजेंद्र पाटील सर, सर्व पाहुण्यांना विनंती असेल. आणि डीजे आता आपण प्ले करायला हरकत नाहीये कारण या स्पर्धेचा 18व्या पर्वाचा चॅम्पियन संघ त्यांचा पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या स्पर्धेच्या पॅम्पलेटवर नाव कोरलं जाईल.
थांबायचं आहे कारण मेडल्स आपण देणार आहोत. सर्व प्लेयर्सना मेडल्स या ठिकाणी दिले जाते. चला टेंबोलीसाठी सुद्धा मेडल्स आहेत का? टेंबोलीचे प्लेयर्स आहेत ना? चला विनरसाठी विनर टीम इकडे आता स्टेजवर आहे तर त्यांना आपण ते देऊया आणि त्यानंतर टेंबोलीला बोलूया. जबरदस्त खेळ या सर्वच यंगस्टरने युवकांनी केलेला आहे आणि अखेर ही स्पर्धा आता यशस्वीरित्या या ठिकाणी संपलेली आहे. मेडल्स आपण दोन्ही टीम्सला देऊया. चला प्रत्येक खेळाडूला आपण एक एक मेडल देऊया. गोल्ड मेडल ही एक चांगली संकल्पना आहे राजेंद्र सरांची. काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न दरवर्षी ते करत असतात. चला प्रत्येक प्लेअरला मेडल द्या. टेंबोली टीम चला आपले मेडल्स कम ऑन. सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे आपण एक एक मेडल प्रत्येकी खेळाडूला या ठिकाणी परिधान करायचं आहे. अतिशय जबरदस्त खेळ आणि अतिशय जबरदस्त संकल्पना. विनर टीम करिता गोल्ड मेडल आणि रनर अप टीम करिता उपविजयी संघाकरिता सिल्वर. चला ऑल टीम या, सगळे टीम या, मेडल तुम्हाला दिले जातील. वैभव या, वैभव एक यशस्वी स्पर्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. चला टेंबोलीचे प्लेयर्स मेडल्स बाकी. चला तर प्रत्येक खेळाडूला आपण या ठिकाणी आपण पाहतोय की मेडल दिला जात आहे. चला टेंबोलीच्या कॅप्टन कडे आपण देऊया आणि एकदा जोरदार टाळ वाजवायच्या त्या मानकोलीकरांसाठी या स्पर्धेतील चॅम्पियन ते ठरलेले आहेत. वेल डन ऑल बॉयज, कॉंग्रॅच्युलेशन्स. 18व्या पर्वामध्ये आता तुम्ही नाव कोरलेलं आहे म्हणजे येणाऱ्या 19व्या पर्वाच्या पॅम्पलेटवर तुमचं नाव पुढे लिहून येणार आहे. आता यासाठी देखील तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि चला टेंबोलीला आपण हे मेडल्स या ठिकाणी देत आहोत. टेंबोली टीम चला कॅप्टन येतात. वेल डन. आणि आता ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झाली असं मी आयोजकांच्या वतीने जाहीर करतो.